अजून आवडीचं पुस्तक कुठलं तुझं आवडीचं? सगळे आवडीचे मग जेवढे हातात येईल तेवढं वाचते. आता तुम्ही शेतात काय काय करायचं पिकं? काय काय शेती करायचं? शेती रताळी बटाटे पूर्वी. हां रताळी बटाटी हां बटाटे हायब्रिड हां करायचं. भात हां ही पिकं पहिली जुन्या काळातली. हां. भात किती व्हायचं? हा भात भातनच खंड बनवायचं. खंडी म्हणजे किती बाय? 20 मन खंडी. म्हणजे आत्ताचे किती? आताची 12 मनाची 12 पाहिल्याचं मन. आता इतकं इच्छे म्हणजे देतात का असू दे का बाळा. कृष्णाचं रामाचं. हां म्हणत माझा नाही म्हणला बाळा. माझा म्हणलास का नाही? तुझा कुठं बदलाय नाही म्हणला. माझं नावून ठेवलं अजून बाईचा बाळ लाडका गेला अवतार पन्ना त्याने पाठवून दिला सिद्धी जोहार केली धडाडी उडी घातली तोर किल्ल्यावर लढता लढता मरण पावले बाजी प्रभुवीर इतक्यामध्ये ऐकू आले टोपेचे बार पुन्हा त्याने वेढा दिला पण गडावर विजापूरच्या बादशाने केला विचार पुन्हा त्याने पाठवून दिला सिद्धी जोहार. अनेक चांगले हो आले की. अजून कुठला येतो तुला पाळणा? रामाचा कृष्णाचा. म्हण की रामाचं म्हण. की बोलली गंगा नकबाया नो करू ही दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा गोड्या उभारा पाची दिरंगा जुबाळा जुरे दू. दुसऱ्या दिवशी बोलाली भागा निरंकारही होईल जागा बायानं तुम्ही चरणाशी लागा दान तुड्याचे रामाला मागा जुबाळा जुरे दू. तिसऱ्या दिवशी बोलाली उमा बाळाच्या रूपाची लागे नशीमा अशी बोलते महादेवा भीमा जुबाळा जोरे दो. दिवशी सावे बोलाली उमा बाळाच्या रूपाची लागे नशीमा अशी बोलते महादेवा भीमा जुबाळा जोरे दो. 7व्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मले रूप मंजुळ गर्जे आसमान सूर्यमंडळ आले मारुती घेऊन निळ आले मारुती घेऊन निळ राम निघाले रावणाच्या काळ जोबाळा जोरे. 8व्या दिवशी 8वीचा ताट 8व्या दिवशी म्हणले नाही पाळणे माझं वय तेव्हा जन्मतारीख काढली कोणी. किती असेल तुझा अंदाजे वय? होता 70 75 80. होय. तुला आता किती मुलं? मला होय मला 3च मुलं. बर मुली किती? मुली 4 मुलं ते 1 मुलगा 1 हां आणि मुली 4 आहेत. हां सगळ्यांची नावं सांगू. पहिलं कोण? पहिली सुमित्रा. जन्मतारीख माहिती आहे का? आणि मी कशाला ठेवले त्यांच्या जन्मतारीख? काय म्हणते त्याला? आता बाबा सणवार पंचांग काढले. बर. तर पहिली सुमित्रा मावशी. सुमित्रा श्रावणात. बर. नंतर पवित्रा मावशी. पवित्रा. हां नंतर ही आपली भारती. हां नंतर भारती झाल्यावर विठ्ठल. हां विठ्ठल झाल्यावर निर्मल. नेमावशी शेवटचा नंबर ना? बर. आता तो जन्म तारखेपासून काढले. हो. आता ते सुमित्रा मावशीला तुला नातुंड किती येतं? सुमित्रा मावशीची 2. सुमित्रा मावशीला 2 नावं माहिती आहेत का तुला? काय काय नाव? मनु मयूर. हां. पवित्रा मावशीला? तिला 2. 2 होय. नाव काय त्यांची? त्याचं नाव परतुंड. बाबू. विशालन बाबू. मग विशालच्या पोराचं नाव माहिती आहे का तुला? काय रे विशालच्या पोराचं? आदवय. 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 आणि बाबूच्या पोरगीचं नाही मला माहिती. भारती मावशी. भारती मावशी सांग माहिती. एकच. काय नाव आहे त्याचं? अक्षय. अक्षय. आणि ते सुनाचं तुझ्या? नाचसून. स्नेहल. हां नाही तू अरे ह्याची हिस्ट्री आली. मनोजच्या पोरांचे नाव माहिती आहे तुला? मनोजच्या आहे काय? परी दुसरी
आपले वैष्णवी. आणि ते नवीन सून आलेलीचं नाव माहिती आहे का? नवीन सुनाचं मयूरच्या काय नाव आहे? काय नाव तिचं? बघ माहित नाही तुला. तेच नाही. तुझ्या ऋतुजा. हा, विठ्ठल म्हणून पोरांची नाव आहे. हो. सुमित्रानी हे सुमित्र नव्ह. वैभव उमान ही वैभव उमा आरती. आरती हो. वैभव. उमान आरती. हा. वैभव सांग की वैभव म्हणून. वैभव सांगितलीस की तू. मी सांगितलं तू नको. पहिलं कोण सगळ्यात मोठं? उमा का आरती का वैभव? उमा उमा नंतर आरती. नंतर वैभव. आता निर्मला मावशीचे दोन दोन आहेत. काय काय नावं त्यांची? तिचं नाव हे आपलं सीमा. सीमा आणि त्याचं नाव हे प्रथमेश. भागीरथी. हा. नातुंड किती आहे तुला? वय सांगताय. वय सांग तुझं. नातुंड 3 आहे, 4-5 आहेत. नावं बिवं काय काय त्यांची? आता मी त्याचा हिशोब तरी केला रे. तू एक. थांब सांग मग आता. एकटा नको आता. बाई नाव सांग. हा. मी सांग. दुसरा मयूर. हम्म. तिसरा व अक्षय. हा. चौथा रुई. हम्म. पाचवा कोण? वैभव. उमा आरती. लाडकं कोण आहे तुझे सगळे? सगळी लाडकी. नाही सगळ्यात कोणतरी असेल की लाडकं? तुला लय त्रास कोणी दिलाय सगळ्यात जास्त? मला कुणी त्रास दिलाय पोरांनी. हा. ए, नको. दिला असेल कोणी? मनोजने जास्त दिला असेल तुला. म्हणून कुठं येतो चांगलं दिलं. हा. नाही बाबा पोरांनी मला त्रास दिला नाही अजिबात. बर. तुझं नाव सांगितलं नाही, बाबाच सांगितलं नाही. आता काय चालू आहे तुमच्या रानात? आता रानात शेतात काय काय आहे? रानात हे आहे फळाची. हा. अजून आता काय आहे पावसाच्याने केलं तर रानात कशाला शेत. स्ट्रॉबेरी गेली का? कोबी अजून नाही आता चालू आहे. बटाटा. बाकी काय आहे? बटाटा बटाटा केलाय. बटाटे केले. कांदा. कांदा ह्या दिवसात नाही. कांदा नाही. काय काय होतं आता शेतात? आता काय होते? फराशी घेवडा. फळाची हे वाटा नाही. बटाटे येत. आता तू बाबा माझे देणार करायला पाहिजे.